केंद्र व राज्य सरकारच्या योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचवा. आदिवासी भागातील रस्त्यांबाबत मंत्र्यांची नाराजी. राज्यातील आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील बोरमळी गावात होळी उत्सवात सहभाग घेतला. या उत्सवात आदिवासी बांधवांनी विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी संस्कृतीचे जतन केल्याचे चित्र पाहायला मिळते. या कार्यक्रमादरम्यान डॉ. अशोक उईके यांनी ठेक्यावर नृत्य करत ढोलही वाजवला. बोरमळी येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की आदिवासी बांधव कामानिमित्त राज्यात किंवा बाहेरगावी कुठेही गेले असले तरी होळीच्या सणानिमित्त आपल्या गावी परत येतात. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना आदिवासी समाजापर्यंत प्रभावीपणे पोचवाव्यात असे निर्देश त्यांनी दिले. आदिवासी भागातील रस्त्यांची दुरावस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. मला येथे येण्यासाठी 1.5 तास लागला. पुढील वर्षी होळीला येईन तेव्हा केवळ अर्धा तास लागला पाहिजे. तोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिता वाघ, आदिवासी भागातील महसूल विभागाचे अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ त्यांना कसा मिळेल? कोणताही माणूस माणसाच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाही याची दक्षता घ्या. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ माझ्या या गरीब आदिवासी बांधवासाठी द्यावं अशीच हात जोडून विनंती कराल तुमच्यापर्यंत आलो. साहेब, एवढा लांबून या ठिकाणी आलो. आपण जर समजा आमचा अतिशय पवित्र आणि प्रचलित असलेला जो सण आहे तर होळीला मानतो वर्षातून एकदा. काठीच्या होळीला काल गेलो होतो सर. आमच्या आदिवासी समाजाचे राजा महाराजांच्या माध्यमातून होळीचा सण साजरा करतो, होळी पेटवतो. त्या ठिकाणी काठी या ठिकाणी काल गेलो होतो. मी गोंगाऱ्या बाजारामध्ये गेलो होतो. माझ्या आदिवासी समाजाच्या आदर्श संस्कृतीचं दर्शन झालं पाहिजे. साहेब, पहा चेहऱ्यावर पाहिलं किती प्रामाणिक आहे. एकच इच्छा आहे, वन हक्क दावे संदर्भात का होळी उत्सवाला सहभाग झाले आपण. आमचा समाज आहे, आमची संस्कृती गौरवशाली इतिहास. आमच्या समाजाच्या सणामध्ये सहभागी नाही बोलतो होळी कुठं? कारण आदिवासी आहे मी, आमची संस्कृती आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या परिसरात आमचा आदिवासी समाज असे उत्सव साजरे करते त्या ठिकाणी मी 100% आदिवासी मंत्री नंतर आहे. मी पहिलं आदिवासी. खूप सर आपण एवढं लांब आले आणि रस्त्याची जी परिस्थिती पाहिली आणि हे जे केंद्रीय मंत्र्यांचं मतदारसंघ आहे, आपण नाराजी व्यक्त केली काय? नाराजी व्यक्त नाही केली. रस्ते जे पाहिले आपण तर रस्त्यांची परिस्थिती नाही, चांगलं आहे सर्व परिस्थिती.